तर अखेर महाराष्ट्रातल्या 7 राज्यसभा जागांचा सस्पेन्स आज संपला। आज राज्यसभेच्या 7 जागांसाठी महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीकडनं 1 अर्ज दाखल झालेले आहेत। त्याशिवाय 2 अपक्षांचेही अर्ज आहेत, पण तरीही निवडणूक बिनविरोधच होणार आहे। याशिवाय ही राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट आणणारीही ठरणार आहे। एक ट्विस्ट महाराष्ट्रात आहे तर दुसरा बिहारमध्ये। नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो आवरमध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्रासह देशातल्या 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 37 जागा रिक्त होत आहेत। त्यासाठी 16 मार्चला मतदान होणार आहे। त्या 37 पैकी 7 जागा महाराष्ट्रातल्या आहेत। त्यासाठी महायुतीमध्ये फार काही सस्पेन्स नव्हता असं चित्र अगदी आज सकाळपर्यंत होतं। आणि दुसरीकडे महाविकास आघाडीत महिनाभर एका जागेवरनं चढाओढ चालली होती। ती अगदी काल संध्याकाळी संपली असं दिसलं, तरीही ती खरंच संपली की नाही हा प्रश्न आजच्या एका दृश्यावरनं पडलाय। त्याबद्दल नंतर सांगणारच आहे। पण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की महायुतीमध्ये 6 जागांवरनं सस्पेन्स नव्हता असं दिसत होतं, कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवारांचं नाव 4 दिवस आधीच जाहीर केलं होतं। काल सकाळीच भाजपनेही आपले 4 उमेदवार जाहीर केले होते। पण इथेच खरा सस्पेन्स आहे आणि तो आहे एकनाथ शिंदेंचा सायलेन्स। आज सकाळपर्यंत शिंदेंच्या एका जागेवर कोण उमेदवार असेल याची कुणालाही खात्री नव्हती। राहुल शेवाळे, शायना एनसी, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक नेत्यांची नावं चर्चेत होती। पण ऐनवेळी प्राध्यापक ज्योती वाघमारेंनी शिवसेनेकडनं अर्ज भरला आणि वेगवेगळ्या चर्चांचा कीस पडायला लागला। चर्चेत नसणारं नाव अचानक पुढे आल्यामुळे इच्छुकांच्या गर्दीतून नाराजीचे सूर येणारच। त्यामुळे शिवसेनेतून आपली नाराजी कुणी उघडपणे मांडली आणि त्यावर एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात काय उत्तर दिलं हेही सगळं आपण पाहणार आहोत। पण त्याआधी जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आजचा आपला प्रश्न। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राज्यसभेसाठी शिवसेनेत इच्छुकांची गर्दी, ऐनवेळी उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांच्या नाराजीचा एकनाथ शिंदेंना सामना करावा लागेल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। मी सारखं म्हणतेय की महायुतीमध्ये जागांवरनं कोणताही सस्पेन्स नव्हता, पण आज शिवसेनेकडनं ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर झाली त्याने मात्र अनेकांचं टेन्शन वाढवलं होतं। कारण पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना 2 उमेदवार देणार हे बोललं जाऊ लागलं, त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात शिवसेनेच्या इच्छुकांची गर्दी जमू लागली आणि निवडणूक बिनविरोध होणार नाही असंही चित्र दिसू लागलं। आणि दुसरं म्हणजे इतके सगळे इच्छुक असताना एकनाथ शिंदे नेमकं कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार यावरनंही सस्पेन्स वाढू लागला। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत अवघ्या 2 तासांवरती आली आणि तेवढ्यात प्राध्यापक ज्योती वाघमारे निवडणूक कार्यालयाकडे निघाल्या। त्यांच्यासोबत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि पहिल्या फळीतले अनेक नेतेही होते। त्यामुळे वाघमारेंच्या उमेदवारीवरती जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं। पण शिवसेना 2 उमेदवार देणार का या चर्चांचं काय झालं? शिवसेनेनं 2 उमेदवार न देता एकच का दिला? यावर एकनाथ शिंदेंनी उत्तरही दिली, पाहूयात। डॉक्टर ज्योतिताई वाघमारे या लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण या राज्यात राबवली। अनेक लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागला आणि त्यामुळे आता या शिवसेनेच्या माध्यमातून देखील डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेनेने राज्यसभेची संधी दिलेली आहे। आम्ही मॅच खेळायला उतरतो ते जिंकायसाठी, आणि ही मॅच खेळली असती तर नक्कीच जिंकलो असतो। परंतु आदरणीय शरद पवार साहेबांकडून आलेली विनंती आणि एकंदरीत त्यांचं जे काही ज्येष्ठत्व जे आहे त्यांनी देखील राज्यासाठी देशामध्ये जे केलेलं काम आहे याचा सर्वांनीच विचार केला आणि सर्वांची भावना होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। शिवसेनेत अवघ्या काही वर्षांपूर्वी आलेल्या पण आपल्या वक्तव्यानं मैदानं गाजवणाऱ्या ज्योती वाघमारे, ज्योतिताईंनी खूप कमी वेळामध्ये पक्षात आपला जम बसवलाय।
शिवसेनेचा अभ्यासू आणि आक्रमक चेहरा अशी ज्योती वाघमारेंची राजकीय ओळख आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं होणाऱ्या टीकेला तितकंच जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या नेत्यांमध्ये ज्योती वाघमारेंचं नाव आघाडीवरती होतं. म्हणूनच दसरा मेळाव्यातल्या मंचांवरती भाषण देण्याचा मान ज्योती वाघमारेंना अल्पावधीतच मिळाला होता. पण त्यांचा संघर्षही तितकाच मोठा आहे. ज्योती वाघमारेंना चळवळीचा वसा घरातच वडील नागनाथ वाघमारेंकडनं मिळाला. सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीमध्ये नागनाथ वाघमारे हे मोठं नाव होतं. वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत ज्योती वाघमारे यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतनं कामाला सुरुवात केली. राज्यभरामध्ये वक्तृत्व स्पर्धा जिंकल्यानंतर जे बक्षीस मिळायचं त्या रकमेतनं ज्योती वाघमारेंनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलंय. आणि त्याच वक्तृत्वाच्या जोरावर ज्योती वाघमारेंनी राजकीय मैदानही गाजवायला सुरुवात केली आणि आता लवकरच राज्यसभेची पायरी देखील चढणार आहेत. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. त्याच्यामुळे आज कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका दलिताच्या मुलीला, जिचा बाप हा एक सर्वसामान्य कामगार आहे, जिच्या आईनं काबाड कष्ट केलेले आहेत, त्यांना आज देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोलापूरच्या गल्लीवरती अनवाणी पायानं चालणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचतीये. एकनाथ शिंदे साहेबांचे आभार. आणि ज्यांनी आम्हाला लढायचं बळ दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीमाई, माता जिजाऊ या सगळ्या जणींचे आभार. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांवरती प्रभुत्व. इंग्रजी साहित्यामध्ये PhD असलेल्या ज्योती वाघमारेंना उमेदवारी दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या सुद्धा गेल्या. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती शिवसेनेतल्या अर्धा डझन वरिष्ठांची. त्याचं झालं असं की आज सकाळी शिवसेना आपला उमेदवार काही जाहीर करत नव्हती. इतर सगळे 6 उमेदवार जाहीर झाले होते. त्यांच्या पक्षाची लगबग विधिमंडळाच्या आवारात सुरूही झाली होती. तिकडे शिवसेनेचे जवळपास अर्धा डझन वरिष्ठ नेतेही विधिमंडळात दिसू लागले. जसं ज्योती वाघमारेंचं नाव जाहीर झालं तसं काही जण विधिमंडळातनं बाहेर पडले. आणि त्यापैकी एक म्हणजे ज्येष्ठ नेते आणि 5 वेळा खासदारपद भूषवलेले आनंदराव अडसूळ. आम्ही त्यांना गाठलं आणि उमेदवारीवरती प्रश्न केला. हे ज्योती वाघमारे नाव आज आम्ही ऐकतो, म्हणजे आज त्यांना देणार हे आत्ता शेवटच्या क्षणाला आम्हाला हे कळलं. शेवटी पक्षामध्ये आपल्याला मान सन्मान ठेवायचा असतो. आपल्या मुख्य नेत्याने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो, तो आम्ही मान्य केलेला आहे. अगदी वरून अमित शहांपासून सगळ्यांनी दिलेला आहे. 2 वर्ष पूर्ण झाली, 10 राज्यपाल नियुक्त झाले, परंतु माझा नंबर लागलेला नाही. आता मी त्यांना शेवटी ही ऑफर दिली होती की राज्यपाल सोडा, पण तुमच्या कोट्यातून कमीत कमी मला राज्यसभा तरी द्या. काय मागणी नव्हती. प्रत्येक वेळी हो हो म्हटलं जातं आणि काही केलं जात नाही. आम्हाला अनुभव आहे तो. ते देणार नाही, दिलेलं नाही, देणारही नाही. आता आनंदराव अडसूळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवत असतानाच मुख्य नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागतही केलंय. पण कुठे ना कुठे त्यांची नाराजी समोर तरी आली. यावर एकनाथ शिंदेंनी अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तर दिलंय, ते आधी पहा. लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला संदेश गेलेला आहे, का मेसेज गेलेला आहे की चांगलं काम केलं, आपण पक्षासाठी काम केलं, पक्षाच्या ध्येय धोरणांसाठी काम केलं आणि समाजासाठी काम केलं, प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर नक्कीच पक्ष विचार करत असतो. पक्ष हा चांगल्या काम करण्याची नोंद घेत असतो. आणि मी देखील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता चांगला जो काम करेल त्याला नक्कीच अशा प्रकारच्या संध्या मिळतील. इकडे भाजपने मात्र मोठ्या उत्साहात आपल्या 4ही उमेदवारांचे अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातले भाजपचे सगळेच बडे नेते उपस्थित होते. सगळ्या आमदारांच्या गर्दीमध्ये भाजपचे 4ही उमेदवार विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण इवनाते, रामराव वडकुते विधानभवनात पोहोचले. त्यानंतर भाजप कार्यालयामध्ये पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 4ही उमेदवारांनी अर्ज भरले. पण आज सर्वाधिक चर्चा झाली ती रामदास आठवले यांच्या कवितांची, शेरोशायरीची. आधी त्या पाहूया.
आणि विनोद तावडे यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे साहेब यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा रंग आहे रिपब्लिकन. आमच्या सर्वांच्या कपड्यांचा रंग आहे रिपब्लिकन, म्हणून आजचा मला दिसतो आगळा वेगळा क्षण. आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण. आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण कारण देवेंद्र फडणवीस यांच्या कपड्यांचा त्यानंतर विनोद तावडे यांच्या जॅकेटचा, आशिष शेलार यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा जो रंग आहे तो आहे रिपब्लिकन. आमच्या सगळ्यांचा रंग आज होता रिपब्लिकन, म्हणूनच आजचा आगळा वेगळा होता क्षण. मला नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे राज्यसभेचं धन. मला नरेंद्र मोदींनी दिले आहे राज्यसभेचं धन आणि म्हणूनच माझं आणि माझ्या सगळ्यांचं खुश आहे मन. तर आतापर्यंत शिंदेंचा 1 आणि भाजपचे 4 असे 5 उमेदवार आपण पाहिले. आता उरले 2, दोन्ही राष्ट्रवादीचे. अर्थात एक अजित पवारांची आणि दुसरी शरद पवारांची. सुरुवातीला सत्तेत बसलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवारांविषयी बोलूया. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण अनेक पातळ्यांवरती बदललंय. त्यापैकी एक पार्थ पवारांची राज्यसभेतली सीट. दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या खांद्यावरती पक्षाची धुरा आली. सुनेत्रा पवार आधी राज्यसभेच्या खासदार होत्या, आताही आहेत. शिवाय त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीही बनल्या आहेत. त्यांनी अजून आपल्या राज्यसभेचा राजीनामा दिलेला नाहीये. असो, आता पुन्हा एकदा पार्थ पवारांच्या उमेदवारीकडे वळूयात. पार्थ पवारांनी राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला, पण त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती त्यांच्या प्रतिक्रियेची. कहीं ना कहीं दादा को मिस कर रहे हैं. दादा हम हमारे बीच में बहुत मिस कर रहा हूं. ठीक है वो रहते बहुत खुश रहते. कहीं ना कहीं दादा को मिस कर रहे हैं. दादा हम हमारे बीच में बहुत मिस कर रहा हूं. ठीक है वो रहते बहुत खुश रहते. आणि आता 7वी जागा कुणाची ते तुम्हाला माहिती आहे, पण तीही सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी आज लोकांच्या प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्र काय म्हणतोय पाहूया मीडिया सेंटरला. एक्सपोजवरनं पहिली प्रतिक्रिया श्याम ठाणेदार यांची. या नाराजीचा शिवसेनेला फटका बसू शकतो. आपला प्रश्न आहे तो अर्थातच आज शिवसेनेने अचानक वाईल्ड कार्ड एंट्री दिलेल्या ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने. शिवसेनेत लोकांची गर्दी असणं ही चांगली गोष्ट आहे. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाने घ्यावा आणि सर्वांनी तो मान्य करावा. मयूर बाकलीवाल यांची प्रतिक्रिया. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया मनाली मोरे यांची आहे. ज्येष्ठ लोकांना डावलून हल्लीच शिंदे सेनेत प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिली, अशाने जुने शिंदे सैनिक नाराज होणारच. युट्यूबवरनं सोपान सपकाळ म्हणतायत, अगोदरच शिंदेंवरती पक्षातील वरिष्ठ नेते नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यातच राज्यसभेच्या उमेदवारीमुळे यात अजून भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के. आपण गेस्ट सेंटरला जाऊया, त्यांचं स्वागत करूया. नरेशजी, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरला झिरो अवरच्या. आणि खरोखरच एखाद्या 2020 मॅचमध्ये जसं शेवटच्या ओव्हरमध्ये उत्सुकता ताणली जाते, तशी या शिवसेनेने उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरली होती आणि आजचा दिवस अक्षरशः गाजवलात तुम्ही. खूप खूप अभिनंदन. नमस्कार. पण असं एवढ्या आयत्या वेळपर्यंत अशा पद्धतीने निर्णय घेऊन अर्ज जो आज भरला, तर एवढी उत्सुकता ताणण्याचं कारण काय होतं? ते म्हणतो उत्सुकता ताणण्याचा प्रश्न या ठिकाणी नव्हता. एक फॉर्म भरायची जी आजची तारीख होती आणि शेवटच्या दिवसापर्यंत आपण पाहताय की 2 उमेदवार लढवण्याची सुद्धा आमची तयारी होती आणि त्याकरता आम्ही थोडंसं लेट आमचं डिक्लेरेशन केलं. दुसरा उमेदवार सुद्धा निवडून आम्हाला आणायचा होता, परंतु माननीय शरद पवारजी हे उमेदवार असल्या कारणाने आम्ही तो फॉर्म भरला नाही
आणि त्यामुळे आम्ही ते थोडंसं लेट आमची उमेदवारी डिक्लेअर केली. बर, पण तुमचा जो दुसरा उमेदवार देणार होता त्यासाठी मतं तुम्ही कुठकुठून जुळवणार होतात? हे बघा, आता ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात ना, की आमच्याकडे एक्स्ट्रा मतं आमच्याकडे ऑलरेडी होती. त्याच्यामुळे आम्हाला मतदान मिळालं असतं, झालं असतं. कारण एकनाथ शिंदे साहेबांवरती जो विश्वास आहे आमदारांचा, तो फार महत्वाचा आहे. काम करणारा माणूस, काम करणारा नेता म्हणून सर्व आमदार, विविध पक्षातील सर्व आमदार त्यांच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यामुळे आम्ही तो निर्णय घेणार होतो. परंतु माननीय पवार साहेबांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे या ठिकाणी आम्ही उशिरा उमेदवारी जाहीर केली. कदाचित असंही असेल, आम्ही दुसरा उमेदवार उभं करतोय हे ऐकून काही लोक कोणा व्यक्तीकरता जे अडून बसले होते, कदाचित त्यांनी तो हट्ट आपला सोडला असेल आणि पवार साहेबांना पाठिंबा दिला असेल, असंही होऊ शकतं. कोणाबद्दल तुम्ही नक्की म्हणताय? जे आज आले नव्हते महाविकास आघाडीतले नेते, त्यांच्याबद्दल बोलताय का तुम्ही? आता समजून जा तुम्ही कोणाबद्दल, कोण रुसले होते वगैरे आज आणि कोणाच्या उमेदवारी करता रुसले होते. मला जास्त काही त्याच्याविषयी सविस्तर बोलायचं नाही. बर, कदाचित आम्ही दुसरा उमेदवार उभं करतोय याची खात्री त्यांना भीती वाटली असेल आणि म्हणून तो हट्ट जो आहे तो त्यांनी सोडला, परंतु ते रुसून बसले कदाचित आणि म्हणून ते आले नसतील. पण तुम्ही जर दुसरा उमेदवार उभा केला असता तर तुमच्या पूर्वाश्रमीच्या सेनेतनंच कुठेतरी तुम्हाला मतं मिळणार होती, अशी ती भीती होती का त्यांची? कदाचित तीच भीती असेल. बर, कारण सर्व आमदार माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. बर, बर. या मुद्द्याकडे तर आपण पुन्हा पुन्हा येतच राहू, कारण असा सतत दावा केला जातो. पण आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता अडसुळांचं वक्तव्य तुम्ही नक्कीच मगाशी ऐकलेलं असेल आणि त्यानिमित्ताने इतर सुद्धा जे नाराज आता शिवसेनेमध्ये आहेत, ज्यांचा अनुभव जास्त आहे, जे ज्येष्ठ आहेत, त्या नाराजांची समजूत काढणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी असणार आहे नरेश इथून पुढे. ते बघा, एक जागा आहे आणि इच्छुक 5-6 लोक जर असतील, मी तर म्हणतो 5-6 कशाला, आज जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे, सर्वसामान्य कार्यकर्ते जी पक्षासाठी सगळ्यांना अंगावर घेते, तळागाळात काम करणारी, सर्वसामान्य समाजातील, अतिशय गरीब परिस्थितीतील एक सामान्य स्त्रीला, सामान्य बहिणीला राज्यसभेच्या खासदारकीची उमेदवारी दिलेली. आणि यामुळे कदाचित यापुढे येणाऱ्या विधान परिषद निवडणुका असतील, राज्यसभेच्या निवडणुका असतील, आज 7 लोक इच्छुक असतील तर पुढे 700 लोक इच्छुक राहणार आहेत. कारण आज कार्यकर्त्यांना विश्वास बसलेला एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्णयामुळे की सर्वसामान्य कार्यकर्ता खासदार होऊ शकतो, सर्वसामान्य कार्यकर्ते आमदार होऊ शकते. हा एवढा मोठा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांवरती कार्यकर्त्यांचा बसलेला आहे. यापूर्वी आपण पाहिलंय कोण उमेदवार, पक्षातील कार्यकर्ते उमेदवार होते का? कोणासाठी हट्ट धरून बसले होते? कोणाला उमेदवारी दिली होती? कुठल्या पक्षात यापूर्वी ते काम करत होते? जे साधे एखाद्या शहराचे प्रमुख पण नव्हत्या, ज्यांना उमेदवारी दिली होती, साध्या एका शहराच्या प्रमुख म्हणून किती महिला आंदोलन त्यांनी केली होती. अहो, धड मराठी बोलता येत नाही अशा व्यक्तींना यांनी उमेदवारी दिल्या. आता त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून. बर, बर. नाही, नक्कीच तुमची जी म्हणजे मी आज म्हणतो 7 नाही, पुढच्या राज्यसभेकरता आणि विधान परिषदेकरता 700 लोक आमच्याकडे इच्छुक असणार आहेत. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतलाय, राज्यसभेची उमेदवारी एका सर्वसामान्य पत्र्याच्या घरात राहणाऱ्या महिलेला मिळते. हा कार्यकर्त्याचा सन्मान आहे आणि तमाम कार्यकर्त्यांतर्फे मी एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मी सर्व कार्यकर्त्यांतर्फे मी आभार मानतोय. ज्योतिताई वाघमारेंसारख्या व्यक्तीला तिकीट दिलेलं आहे राज्यसभेच्या खासदारकीचं. नक्कीच. आणि या गोष्टीचं अप्रिसिएशन खरोखरच आम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची माहिती देऊन केलेलं आहे की अत्यंत वेगळ्या मुशीतनं घडलेल्या अशा ज्योतिताई आहेत आणि कॉमन मॅनचा उल्लेख नेहमी करत असतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तो त्यांनी आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेला आहे. धन्यवाद, तुम्ही आलात आणि या संपूर्ण विषयावरती आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल.
आणि याबरोबरच आपण पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. जाऊयात पोल सेंटरला. एकूण 5,000 मतं या प्रश्नाला आलेली आहेत आणि इच्छुकांच्या नाराजीबद्दल 88% लोक म्हणतात हो, एकनाथ शिंदेंना त्यांचा सामना करावा लागेल आणि 12% लोक म्हणतात नाही. आणि यानंतर आपण जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे आणि त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घेऊयात. सरिता. धन्यवाद पूर्वी. निवडणुकीची उमेदवारी म्हटली की नाराजी आलीच. तिकीटं मागणारे भरपूर असतात. दुर्दैवानं राजकारण हे पोलीस भरतीसारखेच. इच्छुक अनेक, जागा थोड्या थोडक्या. त्यामुळे तिकीटं कापल्या जातात, तिकीटं नाकारल्या जातात. तिकीटं मिळेल असं सांगितल्या जातं, पण ते शेवटी मिळत नाही. तिकीट तुमचंच असं आश्वासनच मिळाल्यासारखं वाटत असतं, पण तरीसुद्धा तोंडाला पानं पुसली जातात. आपण दिग्गज, मोठे, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, त्यामुळे तिकीट आपलंच हा विश्वासही अनेकांना असतो. पण अनेकदा तुलनेनं लहान, छोटे किंवा पीडित अथवा शोषित अशा गटातील व्यक्तींना तिकीट देताना राजकीय फायदा दिसतो. आपण नेत्याच्या किंवा नेत्याच्या नातेवाईकाच्या जवळचे असंही अनेकांना वाटत असतं. नेत्याच्या अवतीभोवती घुटमळत असतात, पण निष्ठा दाखवणारे अनेकदा कार्यक्षमतेत फेल जातात आणि तिकीट हुकतं. कधी कधी तिकीट मिळालं नसताना सुद्धा वर्षानुवर्ष निष्ठेनं काम केल्याचं फळ म्हणून अनपेक्षितरित्या तिकीट मिळूनही जातं. मग तिकीट न मिळालेले चिडतात, रुसतात. काही मीडियात नाराजी स्पष्ट बोलून दाखवतात, तर काही मीडियात बोलले नाही तरी कामालाही लागत नाहीत. काही शक्य असल्यास पक्षसुद्धा सोडून जातात. पण ज्याला पक्ष चालवायचा असतो तो ह्या सर्व गोष्टींसाठी तयार असतोच. पण हे झालं राजकारण. राज्यसभा किंवा ज्याला मुळातच वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं ते खरं का असतं, तर तिथे प्रगल्भ, लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन निर्णय व्हावे ही अपेक्षा आहे. खालच्या सभागृहाच्या निर्णयांवर पुनर्विचार होऊन एक वचक राहावा हे पण एक उद्दिष्ट आहे. दुर्दैवानं काही अपवाद वगळता सध्या राज्यसभा सुद्धा राजकीय सोयत झाली आहे. पूर्वी आता बातमी आहे 2 अत्यंत ज्येष्ठ उमेदवारांची, एक महाराष्ट्रातनं आणि दुसरे बिहारमधनं. सुरुवातीला महाराष्ट्राचे उमेदवार कोणते पाहूयात, आणि ते आहेत शरद पवार. त्यांच्या उमेदवारीवरनं किती गोंधळ झाला हे आपण गेल्या महिन्याभरात पाहिलंच आहे. पण गेल्या 48 तासांमध्ये ज्या घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे इथला म्हणावा तसा सस्पेन्स संपला होता. कारण एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं तुम्ही ऐकलंतच की महाविकास आघाडीने जर शरद पवारांऐवजी दुसरा कोणता उमेदवार दिला असता तर शिवसेना त्यांचा दुसरा उमेदवार उतरवणार होती. पण महाविकास आघाडीने एकमताने शरद पवारांना पाठिंबा दिला. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळेच नेते आज विधिमंडळातही पोहोचले होते. सकाळी सकाळी सुप्रिया सुळे विधिमंडळात आल्या. त्यांनी राष्ट्रवादी नेत्यांशी चर्चा केली, पुढे सचिवांनाही भेटल्या. इतर नेत्यांशी बोलत असतानाच छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हिरामण खोसकर यांच्याशीही अनौपचारिक गप्पा मारत सुप्रिया सुळे आज दिसल्या होत्या. ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही तेव्हा तिथे होते. पण दिसले नाहीत ते आदित्य ठाकरे. आणि त्यांच्या गैरहजेरीमुळेच शरद पवारांच्या उमेदवारीपेक्षा जास्त चर्चा झाली ती त्यांच्या गैरहजेरीची. त्यालाही एक किनार आहे, ती आदित्य ठाकरेंच्या मागणीची. राज्यसभेच्या याच जागेसाठी आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत दावा ठोकला होता. पक्षाची जागा म्हणून 10 दिवस भक्कमपणे बाजूही मांडली. पण शेवटी 3ही पक्षांच्या नेत्यांनी शरद पवारांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांचा अर्ज दाखलही केला गेला. आणि नेमकं त्याच वेळी आदित्य ठाकरेंचं आज तिथे नसणं हा योगायोग होता का इतर काही, अशा अनेक चर्चाही रंगल्या. असो, आता 7ही उमेदवारांनी अर्ज भरले. त्यात गंमत म्हणजे शरद पवार विरोधी बाकावरती बसणार आहेत, पार्थ पवार सत्ताधारी बाकावर. टेक्निकली सुनेत्रा पवारही राज्यसभेच्या खासदार आहेतच. जर त्यांनी संसदेच्या अधिवेशनात भाग घेतला तर राज्यसभेमध्ये 3 पवार आणि लोकसभेत सुप्रिया सुळे असे भारताच्या संसदेमध्ये 4 पवार असतील. असो, आज जेव्हा शरद पवारांचा अर्ज दाखल केला गेला त्यानंतर सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले आणि पार्थ पवारांना एक सल्लाही दिला. 6 दशकाची प्रेमाची नाती आहेत
आणि त्यांना सगळ्यांनाच आनंद झाला की आदरणीय पवारसाहेब राज्यसभा लढतायत. सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, आदित्य ठाकरेजी, संजय राऊतजी, सगळेच जे म्हणजे वेणुगोपालजी, खडगेजी आणि अनेक जे काँग्रेसवर अनेक वर्ष चेनीथलाजी जे इन्चार्ज आहेत महाराष्ट्राचे, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. 6 दशकं ज्या सगळ्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांना जी साथ दिली, आज ते सगळे आमच्याबरोबर होते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. याबद्दल मी माझ्या अंतःकरणातून त्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानते. एक गोष्ट आदरणीय पवारसाहेबांनी जी मला सांगितली ती मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते की लोकसभा आणि राज्यसभा कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं. जेव्हा वेळ येईल, बोलायची संधी मिळेल, तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचं. कारण का तिथला प्रत्येक व्यक्ती जो बसला आहे तो आपल्यापेक्षा जास्त जाणतो आणि देश आपल्याकडे बघत असतो. जो सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला तो मी एक आत्या म्हणून, एक बहीण म्हणून, एक सहकारी म्हणून जर विचारलं तर प्रत्येकाला मी देते. आणि आता जाऊयात बिहारमध्ये, कारण इथल्या एका उमेदवारीनं अवघ्या देशाला धक्का दिलाय. आणि ही उमेदवारी आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. बिहारचा 2 दशकांपासूनचे मुख्यमंत्री नितीश कुमार आता आपलं मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेवरती जाणार आहेत. त्यांच्या निर्णयानं अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निर्णयानंतर जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. नितीश कुमारांनी दिल्लीत जाऊ नये अशी मागणीही केली. पण तरीही शेवटी नितीश कुमारांचा निर्णय. त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये राज्यसभेचा अर्जही दाखल केला. पण जर मागे वळून पाहिलं तर बिहारमधल्या नेतृत्व बदलाची सुरुवात काही महिन्यांपूर्वीच झाली होती असं म्हणायला हरकत नाहीये. 2024 साली नितीश कुमारांच्या जनता दलानं एनडीएशी हातमिळवणी केली. गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभेच्या वेळी सुद्धा नितीश कुमार एनडीएचा घटक पक्ष म्हणूनच या निवडणुकांना सामोरे गेले. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच भाजपला बिहारमध्ये सर्वाधिक जागा म्हणजे 89 जागा मिळाल्या आणि बिहारमधील प्रमुख पक्ष असलेल्या जदयूला 85 जागा मिळाल्या आणि तो दुसऱ्या स्थानावरती येऊन पोहोचला. सर्वाधिक जागा निवडूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं, त्यामुळे सामान्यांना खरं तर त्यावेळेला आश्चर्यही वाटलं असेल. पण विरोधकांच्या गोटात मात्र त्यावेळेला वेगळंच बोललं जात होतं. नितीश कुमारांचं हे पद काही काळासाठीच असेल आणि नंतर भाजप इथे स्वतःचाच मुख्यमंत्री उभा करेल अशी चर्चा. आता नितीश कुमारांना दिल्लीत पाठवून भाजपला बिहारवरती वर्चस्व मिळवायचं आहे का? नितीश कुमार नंतर जेडीयूचं नेतृत्व बिहारमध्ये कोण करणार? या सर्वच प्रश्नांवरती आजच्या 0 आवरमध्ये आपण पुढे चर्चा करणार आहोत. पण याच अनुषंगाने आज आम्ही दुसरा प्रश्नही विचारलाय, तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, भाजपने बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न करत नितीश कुमारांना दिल्लीत पाठवलं. तेजस्वी यादवांचा दावा पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर व्यक्त व्हा. महाराष्ट्रासह तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची लगबग होती. त्यानिमित्ताने राजकीय ड्रामाही पाहायला मिळाला. महाराष्ट्रासह या 10 राज्यातल्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे. रिक्त होणाऱ्या या 37 जागांपैकी 12 जागा महायुतीच्या ताब्यात आहेत. 25 जागांवरती विरोधकांचं वर्चस्व आहे. यापैकी महाराष्ट्रात 7, तामिळनाडूमध्ये 6, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये 5 इतक्या जागा रिकाम्या होणार आहेत. आणि दरम्यान राज्यसभेसाठी बिहारमधनं चक्क बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे नितीन नवीन यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल केला. आता गेली 2 दशकं बिहारच्या मुख्यमंत्रीपदी असलेले जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी हा निर्णय घेण्यामागचं कारण तरी काय असेल? पण याबद्दल नितीश कुमार यांनी स्वतःहूनच एक्सपोज करत उत्तर दिलंय. त्यांचं उत्तर काय आपण पाहूयात. तर नितीश कुमारांची सोशल मीडिया पोस्ट आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की 2 दशकं बिहारच्या जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवला, मला समर्थन दिलं. याच बळावर आम्ही बिहारची सेवा केली. त्यांच्या समर्थनामुळे बिहार विकासाच्या वाटेवर आहे. संसदीय कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर माझ्या मनात इच्छा होती की बिहारच्या विधिमंडळाच्या 2 सभागृहाचा सदस्य व्हावं
तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहात काम करावं. याप्रमाणे यंदा होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मी अर्ज सादर करतोय. बिहारच्या जनतेशी असलेले माझे संबंध भविष्यातही कायम राहतील. जे नवीन सरकार स्थापन होईल त्याला माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल. आणि बिहारमधल्या या राजकीय ट्विस्टवरती विरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी शेलक्या शब्दात भाजपवरती टीका केली आहे. भाजपने नितीश कुमार यांना नवरदेव तर बनवलं, पण मुंडावळ्या मात्र दुसऱ्याच कोणाच्या तरी डोक्यावरती बांधल्या, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे. हमने उस समय भी कहा था कि ये महाराष्ट्र मॉडल जो है रिफाइंड तरीके से बिहार में जो है लागू करेंगे. आज वो बात जो है सच हो गई है. और जो जन आकांक्षाएं हैं इस सत्ता परिवर्तन के खिलाफ हैं. सभी लोग जो भी जन भावना लोगों की है इस सत्ता परिवर्तन के खिलाफ है. हम नीतीश जी के साथ कुछ दिन काम भी किए, उप मुख्यमंत्री भी रहे, लेकिन ज़्यादातर जो है हम विपक्ष में रहे. हम लोग सब लोग जानते हैं. आणि याच विषयावरनं संजय राऊतांनीही भाजपवरती निशाणा साधलाय. पाहूयात. महाराष्ट्र में हुआ था वैसे बिहार में लोगों के साथ धोखा हो रहा है. देखिए, भारतीय जनता पार्टी हमेशा इस प्रकार का खेल हमेशा करता है. आता बिहारमधल्या या राजकीय भूकंपासाठी विरोधक भाजपला जबाबदार ठरवत आहेत. पण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नितीश कुमार यांचं अभिनंदन केलंय. नितीश कुमार यांचा राजकीय अनुभव राज्यसभेच्या कामकाजाला आणखी प्रभावी बनवेल असे गौरवोद्गार शहा यांनी काढलेत. बहुत लंबे अरसे के बाद श्री नीतीश कुमार जी फिर से एक बार राष्ट्रीय राजनीति में राज्यसभा सांसद के नाते प्रवेश करेंगे. 2005 से लेकर आज तक नीतीश कुमार जी बिहार के मुख्यमंत्री रहे. उनका एक कार्यकाल एक प्रकार से बहुत यशस्वी रहा. ये कार्यकाल उनका बिहार के इतिहास में स्वर्णिम पृष्ठ के रूप में लिखा जाएगा और बिहार के विकास के सारे मायने को उन्होंने गति देने का काम किया. उन्होंने अपने शासनकाल में बिहार को जंगल राज से मुक्त करने का काम किया. इन्होंने बिहार की सड़कों को न केवल गांवों तक जोड़ा, बिहार की सड़कों की स्थिति को भी सुधार किया. इतने लंबे करियर में विधायक, सांसद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री रहते हुए उनके कुर्ते पर कभी दाग नहीं लगा. बिहार आणि भाजपनंतर आता वळूयात काँग्रेसकडे. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज 6 उमेदवारांची नावं जाहीर केली. काँग्रेसनं तेलंगणातून अभिषेक मनु सिंघवी आणि छत्तीसगडमधून फुलोदेवी नेताम यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. दोघेही सध्या राज्यसभा खासदार आहेत. हरियाणातून पक्षानं करमवीर सिंह बौद्ध आणि हिमाचल प्रदेशातनं अनुराग शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. अनुराग हे कांगडा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. ते हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांचे निकटवर्तीय सुद्धा मानले जातात. तेलंगणाच्या दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसनं मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वीम नरेंद्र रेड्डी यांना मैदानात उतरवले. तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षानं काँग्रेसला एक राज्यसभा जागा दिली आहे. काँग्रेसनं इथून एम क्रिस्टोफर टिलक यांना उमेदवारी दिली आहे. या सर्वांनीच आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर वळूया पश्चिम बंगालकडे. राज्यसभेच्या पश्चिम बंगालच्या 5 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या 4 तर भाजपच्या एका उमेदवाराने आज उमेदवारी अर्ज दाखल केले. तृणमूल काँग्रेसकडनं अभिनेत्री कोयल मलिक, माजी पोलीस महासंचालक राजीव कुमार, वकील मेनका गुरुस्वामी आणि गायक बाबुल सुप्रियो यांनी अर्ज दाखल केलाय. कोयल मलिक ही पश्चिम बंगालमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचं मोठं फॅन फॉलोइंग आहे. तसंच वकील मेनका गुरुस्वामी यांच्या रूपानं संसदेला पहिल्यांदाच समलिंगी खासदार मिळणार आहेत. गायक बाबुल सुप्रियो यांना राजकारणाचा अनुभव असून सध्या ते पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्रिपदीही आहेत. तृणमूलची निवड आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची मानली जाते.
आणि आम्ही विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या सुद्धा आपण पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया अमित जाधव यांची आहे. नितीश कुमार यांना दिल्लीत पाठवून बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि अजून एक प्रादेशिक पक्ष युतीमध्ये कमकुवत होईल. खरं म्हणजे भाजप सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पद घेता आलं नव्हतं आणि याचं शल्य भाजपच्या मनात होतं. आशिष मनवर यांची प्रतिक्रिया. फेसबुकवरनं श्याम ठाणेदार यांची प्रतिक्रिया बघतोय. मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता मिळवायची आणि मित्रपक्षांना बाजूला सारायचं हे जनतेने पाहिलंय. हेच आता बिहारमधली जनता पाहणार आहे. फेसबुकवरची शौनक भिडे यांची प्रतिक्रिया आहे. आरोप पटतो. मित्रपक्षांना कमकुवत करण्याचं काम भाजप करतेय. इंस्टाग्रामवरनं सोपान सपकाळ म्हणतायत. नक्कीच पटतो हा मुद्दा, कारण केवळ सत्ता आणि पैसा यांचा दुरुपयोग करून सध्या सर्रास राजकारण सुरू आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. दुसऱ्या प्रश्नावरचा कौल आपल्याला बघायचा आहे, पण त्याआधी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण ऐकूयात. टीम इंडियानं T20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यामध्ये इंग्लंड विरुद्ध 254 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. संजू सॅमसनचं सलग दुसरं अर्धशतक आणि ईशान किशन, शिवम दुबेच्या फटकेबाजीच्या जोरावरती भारतानं 20 षटकामध्ये 7 बाद 253 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. वानखेडे स्टेडियमच्या छोट्या बाउंड्रीचा फायदा घेत संजू सॅमसननं 42 चेंडूमध्ये 8 चौकार आणि 7 षटकारांसह 89 धावा फटकावल्या. ईशान किशननं 39 तर शिवम दुबेनेही 43 धावांचं योगदान दिलंय. आणि याचे अपडेट्स वारंवार तुम्हाला मिळतच राहतील, पण आता जाऊयात पुन्हा एकदा पोल सेंटरला आणि दुसऱ्या प्रश्नाचा महाराष्ट्रानं दिलेला कौल आपण पाहूयात. एकूण 7,000 मतं आलेली आहेत आणि नितीश कुमारांना दिल्लीत पाठवण्याबद्दल तेजस्वी यादवांचा जो दावा आहे तो तुम्हाला पटतो का? 70% लोक म्हणतायत होय, हा दावा पटतो. बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न केला गेलाय भाजपकडून आणि 30% लोक म्हणतायत नाही. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबूया. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.